मारेगाव येथे राष्ट्रीय महामार्गालगत वाढत असलेले अतिक्रमण आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता लक्षात घेऊन वनी व उपवाहतूक शाखेने विशेष अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू केली आहे। मंगळवारी महामार्गालगत भरणारा साप्ताहिक बाजार तसेच रस्त्याच्या कडेला लावण्यात येणाऱ्या दुकानांमुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले। या पार्श्वभूमीवर अपघातांना आळा घालण्याच्या उद्देशाने वनी उपवाहतूक शाखेचे ठाणेदार नरेश रणधीर यांनी ही मोहीम हाती घेतली आहे। ठाणेदार रणधीर यांनी सांगितले की सध्या महामार्गालगत अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना रस्त्याच्या कडेला दुकानांचे साहित्य व माल न ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे। मात्र पुढील कारवाई दरम्यान कोणतीही पूर्वसूचना न देता रस्त्यावर ठेवलेले साहित्य जप्त करण्यात येईल तसेच संबंधितांवर न्यायालयीन दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। दरम्यान ठाणेदार नरेश रणधीर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शांतनु दुधाडे यांनी नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी सचिन गाडे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून महामार्गालगतचे अतिक्रमण तातडीने हटवण्यासाठी समन्वयाने प्रयत्न करण्याचे आवाहन केले। यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शांतनु दुधाडे यांनी हा विषय लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल असे सांगितले।